उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांच्यामध्ये चर्चा। माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री पदावरून काढा, नाहीतर पुन्हा आंदोलन करणार, घाडगेंची भूमिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट, 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांची उपस्थिती। मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्रपक्षांकडे तीव्र नाराजी, निर्णय घ्यावाच लागेल, दोन्ही पक्ष प्रमुखांकडे भावना व्यक्त, कारवाई न केल्यास कोडगेपणा तयार होईल, फडणवीसांची भूमिका। फडणवीस मुख्यमंत्री मात्र सरकारचं रिमोट कंट्रोल अमित शहांकडे, राऊतांचा निशाणा तर कोकाटे, संजय राठोड, शिरसाट आणि योगेश कदमांचे विकेट पडणार असल्याचा दावा। विधानसभा अध्यक्षपदी बदलांचे संकेत, विद्यमान राहुल नार्वेकरांना मंत्रिपद तर नाराज सुधीर मुनगंटीवार नवे अध्यक्ष होणार, सामनातून दावा, पक्षाची इच्छा ती माझी इच्छा, नार्वेकरांची सूचक प्रतिक्रिया। धुळ्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, बाबळे फाट्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन, काळे झेंडे दाखवणारे शिवसैनिक ताब्यात। काँग्रेसचा आणखी एक बडा मूव्ह भाजपच्या वाटेवर, माजी आमदार कैलास गोरंट्याल कमळ हाती घेणार असल्याची चर्चा, तिकीट देऊन पक्षाने वाऱ्यावर सोडल्याची केली खंत व्यक्त। 800 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले, राऊतांचा आरोप। रामित साळुंखे नामक व्यक्तीला झारखंडच्या पथकाकडून अटक, साळुंखे शिंदेंच्या जवळचा असल्याचा राऊतांचा दावा। गरज असेल तर घराबाहेर पडा, मुंबई पोलिसांच्या नागरिकांना सूचना, वाहन चालकांनी वाहन काळजीपूर्वक चालवण्याचं आवाहन करत सतर्कतेचा इशारा। मुंबईत सकाळपासून पावसाची दमदार हजेरी, मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरा, मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो, 19 स्वयंचलित दरवाजे उघडले। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथं महादेवी हत्तीसाठी हजारो ग्रामस्थ मध्यरात्री रस्त्यावर, गुजरातमधील नयनतारा इथं हत्तीने नेऊ देण्यास ग्रामस्थांचा खडाडून विरोध, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाचं आव्हान। राजस्थानमध्ये शाळेची इमारत कोसळून 6 मुलांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी, शाळेतून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती।